हॅलो गायज, ब्लॉग बनवायचं कारण असं आहे, कोण आहे काय माहिती. त्या बाजूला गाडी बशी येऊन थांबली माझ्या, काय समजा ना. तिला म्हणतोय मी कोण आहे तर मला नाव पण सांगा ना, काहीच बोला नाही. कोण आहे मॅडम तुम्ही? हा, बायको आहे का? नाही, माझी बायको तिकडे क्लासला गेली वर. तुम्ही आहे का? ओळखलंच नाही हो. आहे का? ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आपुलीला क्लास लावलाय मेकअप आर्टिस्ट. तर क्लास लावून 4-5 दिवस झाले. आज तिचं प्रोडक्ट आलेत सगळे. हे बघा, ही व्हॅनिटी बॅग वगैरे आलेली आहे. तर आज मस्त अशा, आज शुक्रवार आहे, शुक्रवारची मस्त म्हणजे त्यांच्या मॅडमने सांगितलं आहे की घरी गेल्यानंतर पूजा करा, है ना, बरोबर का? आता काय करायचं, एवढं सगळं गाडी जाईल का? जाईल, ठीक आहे. चला आता आम्ही चाललोय, मॅडमचा घागरा शिवाय टाकला तिकडे चाललोय. घागरा घेऊन घरी जायचंय. त्याच्या अगोदर काय काम आहे? नाही का? बरं चालतंय, बघू. चला पुढे उठलेला आहे. मॅडम अगोदर खाली आले, हे बघा. ह्या मॅडम आहेत, ग्रीन ड्रेसवाल्या मॅडम आहेत, बाकी त्यांचे स्टुडंट आहेत. आणि इकडं आपुली मॅडम आहेत. मॅडम नमस्कार. मॅडम काय आमच्या नाहीत, बहीणच आहे माझी. तर ज्यांना कोणाला पार्लरचा क्लास लावायचा आहे त्यांनी तिथं नक्की लावा. आणि ज्यांना कोणाला ॲड्रेस भेटत नसेल त्यांनी मला कॉल करा, मी सांगतो तुम्हाला. अशा तऱ्हेने चला आपण पुढे बघू आता काय होतंय. अशा तऱ्हेने आता आम्ही आलो आहे. मॅडमचा घागरा नेला, इथं घागरा शिवाय टाकलेला. शिवून झालाय का विचार अगोदर त्यांना. बोली अयो, इकडे बाबा तू, इकडे चल, इकडे बाबा तू. काय झालं तुझा, काय प्रॉब्लेम? तर व्हिडिओ सांग तुझा प्रॉब्लेम काय? गडचिरोली मैदानावर काय अकॅडमी आहे का तुझी? कशाची? आबोली त्याला सोडून आलो मी गडचिरोली. तोपर्यंत घागरा घे तुझा. शिवलाय का? ओके, गडचिरोली मैदानावर सोडायची तुला. नमस्कार. तुम्हाला ब्लॉग मध्ये पण घेतोय बघा. आमच्या इकडचे सीताबाईच्या घाटाच्या वरती राहतात ते. तर आता मी भैयाला सोडायला चाललेलो. तर सोडायला जाताना यांनी गाडीवरूनच मला बघितलेलं, आता तुम्ही हात केला. हा, तर आता सोडून परत रिटर्न जाताना त्यांनी हाक मारली, थांबवलं मला. त्यांना सेल्फी काढायचा होता. थांबलोय आम्ही, आता सेल्फी घेतोय. तर तुमचं कुठलं गाव बघा? कुळक जाय. ते बघा, हे दादा कुळक जायचे. ताई म्हटल्या मला फोटो घ्यायचा आहे. दादांना तिकडे बोलवायला गेल्या, तिकडून घेऊन आल्या फोटो काढायचा. आता सेल्फी काढतो. आबोलीला तिकडे सोडले, ते तिचा घागरा शिवाय टाकला ना, तिला सोडला. आणि ती त्या काकींचा मुलगा आहे ना, तो इथं अकॅडमीला आहे, त्याला सोडायचं होतं, त्याला सोडला. तर अशा तऱ्हेने आम्ही आत्ताच घरी आलोय. जस्ट घरी आलोय. हिने आत्ता दिवाबत्ती गेले. आता हे बघा, हिचे व्हॅनिटी बॅग आले, हिचे प्रोडक्ट आलेत. सगळे प्रोडक्ट नाही काढले का बाहेर? नाही काढले. बॅग ओपन करायची आहे ना, थांबा 2 मिनिटं. बरं, ओपन कर आणि मग हे कर. तर व्यवस्थित पूजा कर, पाया पड, बुद्धी दे म्हणा देवाला. म्हणा देवाला म्हणा बुद्धी दे मला. देवा माझ्या नवऱ्याला बुद्धी दे. तर अशा तऱ्हेने बघा व्हॅनिटी बॅगची पूजा केली. अगदी ती ओपन कर की. थांबा 2 मिनिटं करते. अरे वा वा वा, छान 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 छान. त्याच्यावर हळदी कुंकू लाव. त्याच्यावर नको टाकायला म्हणते, ते खराब होईल. बरं ठीक आहे, ह्याला टावलं की त्याला. हा बरं, इथं थोडंच टाक ना आतमध्ये बॅगेत. थोडं नाही काय होत सांडलं म्हणून, थोडं एकदम नॉर्मल टाकते. देवाचं असतं ते, आहे का? काय बायको पण मला अशी दिली देवानं, देवासारखी. पुढचं ऐका. मला पण नवरा असला. काय म्हणली तू? मला पण नवरा असला दिलाय देवासारखा. हा, असं म्हण. नवरा देवासारखाच आहे. दाखवा ना. काय दाखवायचं जवळ तुम्हाला?
बघा. हे सगळे प्रोडक्ट काय दाखवता येणार नाहीत. खाली आहेत अजून त्या बॅगेत आहेत. त्या बॅगेतले ते ह्याच्यातले बॅगेतले बॅगेतच आहेत. अयो ते स्ट्रेटनर शिस्तीत काढलं पाहिजे. शिस्तीत काढा नाही तर वायरी तोडून काढचाल तुम्ही मॅडम. हे का हे काय असलं हे कसलं टोनर डोनर काय हे काय क्रिम्पिंग मशीन ट्रिम्पिंग बेकार विषय एकदम. हा कसं कशाला ठेवते आता कसं ठेवलं व्यवस्थित ठेवलंय व्यवस्थित. हा पूजा करायची त्याची. हा करा पूजा करा. बघू कशी पूजा करता तुम्ही. हा व्यवस्थित पूजा कर. करते. नवऱ्याच्या पाया पडायचं असतं लगेच पूजा करून झाल्यावर. हा मग नवऱ्याच्या पाया पडलेलं लय चांगलं असतं. रोज पडत जा. नवऱ्याच्या पाया पडल्यावरती नवऱ्याला पैसे द्यायचे असतात. 500 रुपये द्यायचे. 500 रुपये हो. इकडे इथे येऊन बघ. इथे येऊन बघ. इथे येऊन बघ. इथे येऊन नाही मला तिथं नाही. एकदा पाया पडल्यावर काय 500 रुपये द्यायचे. एकदा पाया पडल्यावर 500 रुपये द्यायचे म्हणते. तुला 5 रुपये देतो मी. 5 रुपये चॉकलेट घेत जा रोज. पडू का हा पाया. थांबते ना बायको पाया पडले. डोकं टाकवायचं असतं. असं होय. आयो आयुष्य अयो चिमट घेतलेत पाया पडतो. असं करणार का. अयो हाय का ये ना बोलले आज खुश आहे तू. माझं मेकअपचं सामान आलंय म्हणून. आई शपथ लयच ब्लर दिसतंय का. तुम पण लय खुश आहे. तुम पण लय खुश आहे आज. नवरा खुश का असतो तुला माहित नाही. काय म्हणणार रोज तू ताप देते. कोण तू. मी नाही देत. पण मी आज लय खुश आहे. कोण मी. होय ना. का बरं असंच. हो मला कळलं. कळलं. हा मला वाटलं घाबरली काय. मी काय म्हणतोय काय करते. भांडी घासते का धुणं धुते. दोन्ही पण करते. हा दोन्ही पण करते. आहे का माणसाने पाहिजे असली काम. होय का तुला करू वाटणार का काही काम. होय का. असते मी सकाळ. भांडी बाहेर घासावी ती. बाथरूम मध्ये भांडी घासतात कोण. हा होय का. आपण नवीन फॅशन पाळायचं. नवीन फॅशन. तुझी असली फॅशन बंद कर. मला चालणार नाही अजिबात. जग जसं वागतं तसं नाही आपण वागायचं. होय का. आता काय तोंड धुती होय तिथं. आपण जरा वेगळं करू. वेगळं करू. बाथरूम मध्ये तोंड तुझं मग कुठं. अगं तोंड दुखी पण भांडी तर का असली तू. मला बाहेर भीती वाटते. भीती वाटते बाहेर. आहे का कुठली तरी बाई घासत असेल का बाथरूम मध्ये भांडी. अयो अंगावर घेतले पाणी बघून काय सर का. हाय का तोंडाव कुठं माझ्या पाणी लय मारीन तुला. जरा दाढी बिडी करून येतो मी. जरा संक्रांतीमुळं केस वगैरे कापून येतो. भीती वाटते तुला कशाची. ती भांडी बिंडी व्यवस्थित लावून घे. फटके दे तुला नाही तर. कपडे सुकत घाला. हा कपडे सुकत घाला. बघितलं का काय सांगू तुम्हाला. आहे का